झटपट कुकरवाली बिर्याणी ते पण फक्त 15 मिनटामध्ये कशी बनवायची आज या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती पण एकदम मसालेदार। मित्रांनो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि मस्तपैकी आज आपण बनवूया चिकन बिर्याणी, ते पण कुकरवाली। आणि कुठेच जाऊ नका, कारण 15 मिनिटातली रेसिपी पटापट बनवायला शिका। सर्वात पहिला आपण इकडे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते पण असे मोठे पीस ठेवलेले आहेत, जसे तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये बिर्याणी खातात आणि जसे मोठे पीस असतात सेम तसे ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण आता मसाला, हळद आणि मीठ घालूया। मीठ मी याच्यामध्ये थोडंसंच घालणार आहे, कारण आपण जेव्हा याच्यामध्ये भात टाकणार आहोत, राईस टाकणार आहोत, तेव्हासुद्धा आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। म्हणून आपण मीठ, हळद आणि हा मेन म्हणजे बिर्याणीचा मसाला। तुम्ही कोणताही मसाला बिर्याणीचा घेऊ शकतात। मी इकडे घेतलेला आहे बादशाह बिर्याणी मसाला आणि मी इकडे एक 10 वाला दही घेतलेला आहे। जास्त दही नाही ॲड करणार आहे, एक 10 वाला। अर्धा किलोमध्ये 10 वाला दही खूप होते, तर मी एक 10 कप टाकणार आहे दही इकडे। तुम्ही सुट्टं दही जे येते डेअरीमध्ये तेही घेऊ शकतात। आता छान याला आपण परतून घेऊया, असं मिक्स करून घेऊया, म्हणजे दही मसाले सगळे चांगले मिक्स होऊ द्या। आणि चिकनला कमीत कमी 10 ते 15 मिनटासाठी आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे। थोड्या वेळाचं साईडला ठेवून द्या, म्हणजे ते मसाल्याचा स्मेल, दहीची टेस्ट छानपैकी चिकनला लागून जाईल। तर आपण इकडे एक बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास राईस घेतो आहे। मी घरचा राईस घेतो आहे, मी इकडे बासमती राईस नाही घेतलेला आहे, कारण मला कुकरमध्ये आणि घरगुती पद्धतीने बिर्याणी बनवायची आहे, त्यासाठी मी आपला घरातला राईस घेतलेला आहे। तर 10 मिनटं झालेली आहेत आणि आपण आता स्टार्ट करूया बिर्याणी बनवायला। सगळ्यात पहिला मी इकडे तेल घेतलेलं आहे। मी इकडे 2 ते 3 कप तेल होईल एवढं तेल घेतो आहे। तुम्ही 5 ते 6 चमचे तेल टाकू शकतात, बिर्याणी आहे त्याच्यामुळे थोडंसं तेल जास्त पाहिजे, कारण आपण याच्यामध्ये राईस पण डायरेक्ट टाकणार आहोत, कुकरमध्ये बनवतो आहे म्हणून। सोबत खडे मसाले घेतलेले आहेत। खडे मसाले पण मी सर्व नाही घेत, जे नॉर्मल आपल्याला खडे मसाले जे आवडतात बिर्याणीमध्ये। जास्त पण खडे मसाले आले ना का मग खायला मजा नाही येत। पटकन एखादा समजा तुम्ही खाण्यामध्ये जर तुमच्या आलं तर तुम्हाला ते तिखट किंवा असं वेगळंच चव लागते, म्हणून मी खडे मसाले कमी घेतलेले आहेत। तेजपत्ता घेतलेला आहे, त्याच्यानंतर मिरची घेतलेली आहे, लवंग वगैरे थोडं थोडं नॉर्मली घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता कांदा कापून घेतलेला आहे, तो मिक्स करूया। बिर्याणीमध्ये सगळ्यात मेन कांदाच असतो आणि मी इकडे पूर्ण एक कांदा घेतलेला आहे चांगला चिरून। कांद्याला आपल्याला एकदम ब्राऊन होईपर्यंत आता परतत राहायचं आहे। कांदा आपल्या इकडे चांगला ब्राऊन झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये आहे ना अद्रक आणि लसूणची जी पेस्ट आहे, आलं आणि लसूणची जी मी पेस्ट बनवलेली आहे, थोडीशीच पेस्ट घेतलेली आहे मी इकडे, ती पेस्ट आता मी याच्यामध्ये मिक्स करतो आहे। फक्त आलं आणि लसूण, याच्यामध्ये दुसरं काहीच ॲड नाही केलेलं आहे। त्यानंतर थोडीशी मिरची कटिंग करून घेतलेली आहे आणि आपली जी टॉमॅटोची एकदम आपण पेस्ट बनवतो तसं मी 1 टॉमॅटोचीच पेस्ट इकडे घेतलेली आहे। आता त्याला छान परतून घ्या, छान सगळं मिक्स करून घ्या। आता आपल्याला याच्यामध्ये मसाले मिक्स करायचे आहेत, जसं की लाल मसाला मी टाकलेला आहे, लाल मिर्च पावडर आपण जी बोलतो कलरसाठी, ती थोडी टाकलेली आहे। आता याला चांगलं परतून घ्या आणि तेलावर थोड्या वेळ असं चांगलं गरम होऊ द्या, मग याच्यामध्ये आपण चिकन घालणार आहोत। थोडीशी कोथिंबीर मी साईडला कटिंग करून ठेवलेली आहे, एकदम थोडीशी कोथिंबीर मी टाकणार आहे याच्यात। कोथिंबीरला पण चांगलं परतून घ्या। आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण घेऊया इकडे आणि हे बघा छानपैकी एकदम आपण 10-15 मिनिटं ठेवून दिलं होतं। आता आपण सगळं चिकन याच्यामध्ये टाकून चिकन चांगलं परतायचं आहे। कमीत कमी आपल्याला 7 ते 8 मिनिटं परतायचं आहे। परता, थोड्या वेळ राहू द्या, परत परतून घ्या, थोड्या वेळ राहू द्या, म्हणजे चिकन स्वतःचं जिथपर्यंत ऑइल सोडायला तयार नाही करत तोपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे।
त्यानंतरच पाणी टाकायचं आहे, पाणी लवकर टाकू नका. तर आपण याला चांगलं 10-12 मिनटं परतून घेतलेलं आहे, 3 ते 4 वेळा परतलेलं आहे. आणि चिकनचा कलरसुद्धा चांगला आता चेंज झालेला आहे आणि तुम्ही बघू शकतात चिकन चांगलं सुक्कंसुद्धा झालेलं आहे आणि त्याचं पाणीसुद्धा निघून गेलेलं आहे, जे त्याने तेल सोडलं होतं. आता आपल्याला याच्यामध्ये ना 1 ते 2 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. 2 ग्लास पाणी ॲड करा, कारण आपण सोबत राईससुद्धा टाकणार आहोत. तर राईसला पण शिजवण्यासाठी पाण्याची खूप गरज आहे. तर आपण इकडे आता 2 कप पाणी टाकून घेऊया. पाणी टाकून झाल्यानंतर चांगलं मिक्स करा थोड्या वेळ, कारण जेणेकरून पाणी चांगलं असं खालती पण लागलं पाहिजे, असं चांगलं चिकन पण असं खालती नाही राहिला पाहिजे. चांगलं असं त्याला मिक्स करून घ्या. आपण पाण्याला उकळ दिलेला आहे. आता आपण याच्यामध्ये राईस घालणार आहोत. जो राईस आपण धुवून घेतला होता तो छानपैकी आपण इकडे सुकवलेला आहे. आता आपण तो याच्यामध्ये डायरेक्ट टाकतो आहे. असं राईस टाकल्यानंतर त्याला चांगलं असं थोडंसं मिक्स करून घ्या, की जेणेकरून तो सगळ्यामध्ये चांगला असं मिक्स होऊन जाईल चिकन आणि याच्यामध्ये. असं मिक्स करून झाल्यानंतर, कारण आपण हा घरगुती पद्धतीने बनवतो आहे, पण खरं सांगतो जे तुम्ही हॉटेलमध्ये खातात, जे स्टीम केलेलं बिर्याणी आहे त्याच्यापेक्षा पण जास्त चवीला कुकरवाली बिर्याणी होणार 100%. आणि मित्रांनो, आता याच्यासोबत आपण थोडंसं याच्यात मीठ आणि कोथिंबीर टाकतो आहे. मी इकडे मस्त वरतून अशी कोथिंबीर थोडीशी ॲड करतो याच्यामध्ये. आता छान उकळ दिला आहे कोथिंबीर टाकल्यानंतर आणि मीठ टाकून घेतलेलं आहे मी इकडे. आता आपण झाकण बंद करूया. कुकरला चांगल्या 2 शिटी द्यायच्यात फक्त आपल्याला, त्याच्यावर एकही शिटी नाही द्यायची आहे. तर मित्रांनो, बिर्याणी आपली रेडी झालं आहे. कुकर खोलण्याच्या पहिला त्याच्यातली जेवढी पण वाफ आहे ती चांगली काढून घ्या. आणि मित्रांनो, आपली कुकरवाली चिकन बिर्याणी इकडे रेडी झालेली आहे. आणि तुम्हाला सांगतो, जेवढा भारी कलर आला आहे बिर्याणीचा तेवढीच चवीलासुद्धा झालेली असणार. मी तुम्हाला इकडे खाऊनसुद्धा दाखवणार आहे. आणि सोबत मी मस्त आता इकडे सलाडसुद्धा बनवलेलं आहे दहीवालं. तर तुम्ही बघू शकता चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे. आपण छान एक असा लेग पीस उचललेला आहे मित्रांनो. हा बघा, लेग पीस पण छान शिजलेला आहे. आपण आता खायला घेऊया याला. तुम्हालाही जर व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत.